नमस्कार, मी जगदीश देशमुख. अजब गजबमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या गावातील विहीर, या विहिरीबाबत यादवकालीन आणि बहामणीकालीन असे दोन मतप्रवाह आहेत. महिमापूर या गावाच्या मध्ये ही विहीर आहे. 7 मजल्यांच्या असणाऱ्या या विहिरीत उतरण्यासाठी 88 पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की काय असा अनुभव येतो. जवळपास 800 वर्षापूर्वीची ही विहीर असल्याचं सांगितलं जातंय. चला तर बघूया महिमापूरची ही अजब गजब आणि रहस्यमय विहीर. अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या गावामध्ये स्थापत्य शैलीची अजोड आणि अनोखा नमुना असलेली अशी एक रहस्यमय विहीर आहे. ज्या विहिरीमध्ये चक्क 7 मजल्यापर्यंत पायऱ्याने उतरावं लागतं. एकंदरीत जर बघितलं तर या विहिरीमध्ये 88 पायऱ्या आहेत आणि ऐतिहासिक आणि अशी रहस्यमय ही विहीर आहे. नेमकं या विहिरीचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण आज जाणून घेऊया. चला तर बघूया महिमापूरच्या या रहस्यमय विहिरीची अजब गजब कथा. महिमापूरच्या या तळघरातील 7 मजल्यांचं बांधकाम मध्य प्रदेशात आढळणाऱ्या तांबूस रंगांच्या दगडांनी केलंय. चौकोनी आकाराची ही विहीर तब्बल 80 फूट खोल असून विहिरीच्या आत 7 मजले आहेत हे वैशिष्ट्य आहे. ही संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. तळघरात जणू एखादा किल्ला बांधला असावा असाच थाट या विहिरीचा आहे. हे बांधकाम स्थापत्यकलेचा एक नमुना आहे. विहिरीत उतरताना प्रत्येक टप्प्यावर विश्रांतीसाठी बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तळापर्यंत 4ही बाजूंना फिरता येईल अशी अनोखी रचना या बांधकामात करण्यात आली आहे. या विहिरीबाबत ऐतिहासिक आणि पौराणिक असे दोनही दाखले दिले जातात. अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या गावामध्ये अत्यंत मध्यभागी ही विहीर आहे. एकंदरीत जर बघितलं तर 88 पायऱ्यांची आणि 7 मजली 80 फूट खोल ही अशी विहीर आहे. जर बघितलं या विहिरीचं वैशिष्ट्य तर या विहिरीमध्ये येण्यासाठी जवळपास 88 पायऱ्या आपल्याला खाली उतरून यावं लागतं, तळघरात यावं लागतं. या विहिरीचा जो दगड आहे तो आपण बघू शकतो. त्यांचा तांबूस रंगाचा हा दगड आणि मध्य प्रदेश या ठिकाणी आणलेला हा दगड. जवळपास कुठल्याही एरियामध्ये हा दगड अशा प्रमाणात आढळत नाही. नेमकं ही विहीर कशासाठी बांधण्यात आली होती, नेमकं काय ह्या वैशिष्ट्य या विहिरीचं हे आपण देखील जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या विहिरीचं काय वैशिष्ट्य होतं. कारण की तळघरात असलेली ही देशातली पहिलीच अशी विहीर आहे ज्यामध्ये 88 पायऱ्या खोल आणि 7 मजला आपल्याला आतमध्ये यावं लागतं. गावातले प्रतिष्ठित नागरिक माझ्यासोबत आहे. काय सांगाल तुम्ही, अशा प्रकारची ही विहीर आहे, नेमकं काय वैशिष्ट्य या विहिरीचं आहे आणि काय इतिहास आहे, काय आख्यायिका आहे? या विहिरीचा इतिहास म्हणजे ही 12व्या शतकातील विहीर असून यादवकालीन विहीर आहे आणि हिचं बांधकाम 12व्या शतकात झालेलं आहे. आणि ही राजेशाही मार्ग म्हणजे कारंजाच्या किल्ल्यावरून अचलपूरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी सैन्य, राजे, त्यांचे घोडे, त्यांच्यासाठी ही विश्रांतीची एक जागा आणि पाणी पिण्यासाठीची जागा आणि त्यांना निवाऱ्यासाठी एक जागा म्हणून त्यावेळेस या विहिरीची निर्मिती केलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर या विहिरीमध्ये केवळ पिण्याच्या पाण्याचीच व्यवस्था नाही तर निवासाची देखील व्यवस्था या विहिरीमध्ये करण्यात आली. अनेक असे टप्पे या ठिकाणी विश्रांतीच्या दृष्टिकोनातून किल्ल्यात बहामनी आणि यादवकालीन असे 2 वेगवेगळे मतप्रवाह या विहिरीच्या संदर्भात आढळतात. तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारे व्यवस्था करण्यामागचा नेमकं त्यांना काय उद्देश असावा? मला असं वाटतं की यादवकालीन विहीर असल्यामुळे देवगिरीचा राजा कृष्णा यादव या काळामधली ही विहीर आहे आणि सैन्याच्या दृष्टीने म्हणजे सैनिक, त्यांचे घोडे त्यांना पाणी पिण्याकरता व विश्रांतीकरता बांधण्यात आलेली आहे असा आम्हाला वाटतं.
निश्चितच पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून आणि निवारा या दोन्ही उद्देशाने ही विहीर बांधण्यात येत असल्याचं काही गावकऱ्यांचं देखील म्हणणं आहे. आता जर बघितलं तर ही स्थापत्य शैलीचा एक आणि इतिहासकारांसाठी एक अभ्यासाचा एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसतंय. या विहिरीचं खरं तर वैशिष्ट्य झालं तर संपूर्ण विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून ही विहीर बघण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात. काय तुम्ही गावकरी म्हणून काय सांगाल? मी गावकरी म्हणून हे सांगतो की या विहिरीसाठी पाहण्यासाठी दररोज साधारण 700 ते 800 पर्यटक येतात. आणि ही विहीर मला तर असं वाटतं की 2 कालखंडामध्ये बांधल्या गेली आहे. कारण की वरते भाग हा विटीचा आहे आणि खाली दगडाचा आहे. दगडाचा हा जो बांधकाम आहे हेमाळपंथी काळात असेल आणि यादवकालीन राजे कृष्ण यादव या राजांनी बांधकाम केलेलं असावं. आणि वरती जे बांधकाम आहे विटीचं हे नंतरच्या काळात झालेलं आहे असं मला वाटतं. एकंदरीत जर बघितलं तर या विहिरीमध्ये केवळ पिण्याचीच पाण्याची व्यवस्था नाही तर निवाऱ्याची देखील व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे अशी अजबगजब ही विहीर आहे. 88 पायऱ्या क्रॉस करून ही विहीर आपल्याला यावं लागतं. संपूर्ण विदर्भातून तर देशातून पर्यटक ही विहीर बघतात. सध्या ही विहीर कोरडी जरी पडली असली तरी पर्यटकाच्या दृष्टीनं आणि एक आगळं वैशिष्ट्य या विहिरीचं आहे. अमरावतीतून कॅम्पसन सागर सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज. या विहिरीत अनेक वैशिष्ट्ये दडली आहेत. विहिरीच्या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की काय असा अनुभव येतो. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली 2 फुलं सर्वांचं लक्ष वेधतात. विहिरीच्या तळाशी 4ही बाजूंनी मोठ्या समान रचना करण्यात आलेल्या आहेत. विहिरीचं बांधकाम भव्य आणि एखाद्या तटबंदीसारखं आहे. या 7 मजली विहिरीची वैशिष्ट्य पाहूयात. ही विहीर 800 वर्ष जुनी असल्याचं मत सांगितलं जातं. या विहिरीबाबत इतिहास अभ्यासकांचे 2 मतप्रवाह आहेत. एक देवगिरीच्या यादवांच्या काळातील ही विहीर असल्याचं म्हटलं जातं. तर या विहिरीमध्ये बाबर नावाची वनस्पती होते आणि त्यामुळे या विहिरीचं पाणी औषधीयुक्त बनलं होतं. देशभरातल्या भव्य विहिरींपैकी ही एक विहीर मानली जाते. ही विहीर पाहताना राजवाडा पाहिल्याचा भास होतो. या विहिरीला 12 दरवाजे आहेत. पिण्याचे पाणी आणि निवासाची सोय यासाठी ही विहीर बांधली असल्याचं सांगितलं जातं. स्थापत्य कलेचा हा अद्भुत नमुना पाहण्यासाठी देश विदेशातील अनेक पर्यटक इथे गर्दी करत असतात. विहिरीची भव्यता पाहता तिचा थाट न्यारा आहे. एकंदरीत जर विचार केला तर पाण्यावर दुष्काळावर मात करण्यासाठी आणि वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशानं ही विहीर बांधण्यात आली असावी. निवाराचा एक दृष्टिकोन देखील त्यामध्ये आहे. कारण की निवाऱ्याची देखील जागोजागी या ठिकाणी व्यवस्था या विहिरीमध्ये केलेली आहे. 88 पायऱ्या आणि 80 फूट खोल अशी 12 दरवाजेची ही विहीर अनेकांसाठी आजही रहस्यमय आहे. अमरावतीतून कॅमेरापर्सन सागर सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज. पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये एक गणपतीचं मंदिर आहे. मध्यवस्तीत असूनही हे मंदिर काहीसं दुर्लक्षित आहे. देवळाचा बाह्यभाग अनेक आखीव रेखीव शिल्पांनी नटलेला आहे. चला तर मग बघूया कसा आहे हा पुण्यातल्या पुरातन गणेश मंदिर. अजब गजब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पोहोचलो आहोत पुण्यात. पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या एका गणेश मंदिराची कहाणी आम्ही आपल्यासमोर आणतो आहोत. मध्यवस्तीत असूनही, गणपतीचं मंदिर असूनही आणि त्यातही पुण्यात हे मंदिर काहीसं दुर्लक्षित आहे. बाहेरून सुंदर नक्षीकाम आणि रेखीव रूप असलेलं हे मंदिर
दूरवरून तुम्हाला एखादं कोरीव लेणं असल्यासारखं भासतं. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेनं नटलेलं सर्वोत्तम देऊळ असं हे म्हणता येईल. पुण्याच्या सोमवार पेठेत असलेलं हे देऊळ गोसावी पंत यांचं आहे. देवळाचा बाह्य भाग अनेक आखीव रेखीव शिल्पांनी नटलेला आहे. यात शक्ती देवता आहेत आणि प्रकृती देवता सुद्धा. देवळाच्या आत तुम्ही आलात की तुम्हाला गणरायाची विशेष मूर्ती दिसेल. सहसा गणेशाला नसलेली ओळख या मंदिरानं करून दिली आहे. इथं बाप्पा 3 सोंडेचे आहेत. 3 सोंडेचा गणपती असल्यानंच या देवाला त्रिशुंड गणेश म्हणून ओळखलं जातं. गणपतीच्या मूर्तीची बैठक चौकोनी असून इथं बाप्पा मयुरासनावर विराजमान झालेले आहेत. देवाच्या 3 पैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या पात्रातला प्रिय मोदक ग्रहण करताना दिसते, तर डावी सोंड गणेशाच्या डाव्या मांडीवर बसलेल्या त्रिशक्तीला नैवेद्य भरवत असल्याचा भास निर्माण करते. या मूर्तीची मधली सोंड दिमाखदारपणे अगडबंब पोटावर रुळत असून यात शिल्पकाराच्या कल्पनाशक्तीचा उत्कृष्ट आविष्कार आपण पाहू शकतो. तुम्ही जर का बघायला गेलं तर जनरली कसं उजव्या सोंडेचा डाव्या सोंडेचा असे जनरल गणपती आपल्याला तसे बघायला मिळतात, किंवा पंचमुखी गणपती, 3 मुखी गणपती वगैरे बघायला. पण 3 सोंडेचा 6 हात असलेला, मांडीवरती शक्ती, दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आणि मोरावरती बसलेला, ही अशी भारतातील मी म्हणेल जगातली एकमेव अशी आपण म्हणतो अजब गजब अशी तुम्हाला मूर्ती बघायला मिळेल. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे तेच की 3 सोंडांचं असल्यामुळे कोणी याला दत्तमुखी वगैरे असं पण म्हणतात, म्हणजे गुरूंचं प्रतीक म्हणून. आणि मोरावरती आरूढ असल्यामुळे कार्तिक स्वामींची पण प्रतिकृती म्हणून असं पण ओळखलं जातं. असं प्रत्येक रूपामध्ये ते बाप्पाला आपल्याला बघायला मिळतं. या त्रिशुंड गणेश मंदिराचे 3 भाग आहेत. गर्भगृह, दर्शन मंडप आणि सभामंडप असे भाग असलेले हे मंदिर जमिनीपासून 3.5 फूट उंच चौथऱ्यावर उभारलेलं आहे. तर मंदिराचा सभामंडप आणि मूळ गर्भगृह काहीसं खोलवर आहे. देवळातल्या 3 सोंडी गणपती मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोसावी महाराज यांची समाधी आहे. मंदिराची रचनाच अशी आहे की गणेश मूर्तीवर अभिषेक केला की आपोआप तळघरात असलेल्या समाधीलाही अभिषेक होतो. कारण पुरातन देवळातल्या सभागृहामध्ये मूर्तीचे अभिषेकाचे जल समाधीवर वाहिले जाईल अशी रचनाच करण्यात आली आहे. त्याद्वारे दत्तगुरू गोसावी महाराज यांची सेवाही केली जाते. आपण आता पुणे शहरातील अतिशय मध्यवर्ती भागातील सोमवार पेठ या ठिकाणी आहोत आणि याच सोमवार पेठेमध्ये अजब आणि गजब असं श्री गणेशाचं मंदिर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यातील या सोमवार पेठेमध्ये असणारं हे त्रिशुंड गणपती मंदिर जे आहे ते अतिशय प्राचीन मानलं जातं. ते या मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या शिल्पांमुळे आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे 3 सोंडांचा गणपती जो आहे तो आपल्याला आतमध्ये मंदिरामध्ये पाहायला मिळतो. आणि आतमध्ये मंदिर आल्यानंतर आपल्याला समजेल की या मंदिराला आपण अजब गजब का म्हणलेलं आहे. कारण का पुण्यातील हे गणपती मंदिर हे शिल्पकलेने नटलेलं आहे. हे संपूर्ण आपण जर मंदिर आता पाहिलं तर जितकं मंदिर वरती आहे तितकंच मंदिर या तळघरामध्ये देखील आहे. आणि सध्या तळघरामध्ये पूर्णतः पाणी आहे. ते पाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे ते बाहेर काढलं जातं आणि त्या पाण्यातून लोक जे आहेत ते स्वामींच्या दर्शनासाठी जातात. आणि आपण जर पाहिलं तर या सगळ्या ज्या आहेत त्या शिल्पकला आपल्याला पाहायला मिळतात. त्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकला या सगळ्या आहेत. आणि जर आपण मूर्ती पाहिली तर मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल की 3 सोंड जे आहेत ते या मूर्तीला आहेत. आणि त्यामुळेच हे मंदिर अजब गजब म्हणून मानलं जातं. वेगळं पण जे आहे ते या मंदिराकडे पाहिलं जातं. या मंदिराचा जसा इतिहास मोठा आहे त्याच पद्धतीने हे मंदिर देखील भव्य आहे, दिव्य आहे. आणि त्याचमुळे आपण या मंदिराला अजब व गजब अशा प्रकारचं मत मानतोय. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे. मंदिरातून दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यावर कोरीव लेणं पाहिल्याचा अनुभव भक्ताला येतो. या देवळाचं प्रत्येक दार हे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रतिकात्मक उल्लेखही या मंदिराच्या बांधकामात आपल्याला आढळेल. मंदिराचं असं आहे की म्हणजे मूर्ती जेवढी वैशिष्ट्यपूर्ण आहे, वेगळी आगळेवेगळी, तसं मंदिर पण तुम्हाला आगळेवेगळं. म्हणजे पुण्याच्या भरगजलेल्या अशा भागामध्ये आपल्याला असं म्हणून आपण म्हणतो की कोरीव शिल्प असलेलं असं एकमेव मंदिर हे बघायला मिळतं. याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर राजकीय दृष्टिकोनामधनं पण त्याच्यामध्ये बरेचसे शिल्प असे कोरले गेलेले जे मी तुम्हाला दाखवू शकेल. म्हणजे जसं एक शिंगी गेंड्याच्या पायामध्ये साखळदंड टाकलेले इंग्रज सैन्य वगैरे की जे आपल्याला प्लासीच्या युद्धाची आठवण करून देतात. किंवा एक लिंगोद्भव म्हणून मंदिराच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला एक शिल्प आहे की जे शिल्प आपल्याला शिवलिंगाच्या आदी आणि अंताची जी कहाणी आहे त्या कहाणीची आठवण करून देतं. किंवा कालभैरव असतील किंवा नटराजाची मूर्ती असेल, असे बरेचसे वेगळे शिल्प आपल्याला या मंदिराच्या परिसरात बघायला मिळतात. देवळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील दोन्ही बाजूला बंदूकधारी इंग्रजी शिपाई गेंड्याला साखळदंडाने बांधून उभे असल्याचं शिल्प कोरलेलं आहे. साम्राज्यवादी इंग्रजांनी बंगाल गिळायला सुरुवात केली त्याचं रूपक म्हणून बंगाल आणि आसामचे प्रतीक असलेला गेंडा सैनिक जेरबंद करताना या ठिकाणी दाखवलेले असावेत. विशेष म्हणजे या मंदिराला गोपूर नाही, देवळाच्या वरच्या बाजूला कासव कोरलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या मतोबाची शिंगवे नावाच्या गावात मतोबा महाराजांचं अतिप्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये साप चावल्यावर उपाय करण्यात येतो, यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी आणि त्या अजब गजब उपायाविषयी. हे आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातलं मतोबाची शिंगवे नावाचं गाव. या गावात आहे मतोबा महाराजांचं अतिप्राचीन मंदिर. ऐतिहासिक पौराणिक काळातल्या या मंदिरांना आपापल्या अशा आख्यायिका असतात. तशी ती या मंदिराला सुद्धा आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा आत्तासारखी रुग्णालयं किंवा आरोग्य सुविधा नव्हत्या तेव्हा लोकांचा गावठी उपचारांवर विश्वास होता. अनेक नैसर्गिक वनस्पतींपासून तेव्हा औषधी तयार होत आणि या औषधी अनेक दुर्धर आजारांवरही परिणामकारक ठरायच्या. या औषधींप्रमाणेच तेव्हा अंगारे धुपारीही केले जायचे. प्राचीन काळातली गावं ही जंगलांनी वेढलेली होती. जंगली श्वापद तेव्हा मोठ्या प्रमाणावर असत. लोकवस्ती विरळ होती. एका गावातून दुसऱ्या गावी जाण्याकरता चालत जाण्याचाच मार्ग असायचा. वाहतुकीची साधनच अस्तित्वात नव्हती. अशा वेळी मार्गक्रमण करत असताना लोकांना साप, विंचू असे विषारी प्राणी डंख मारत. विषारी डंख मारल्यानं अनेक लोकांचा मृत्यू व्हायचा. अशा काळात मतोबा महाराजांच्या मंदिरात विषारी प्राणी चावण्यावर रामबाण उपाय केला जायचा. त्या व्यक्तीला मंदिरात आणून त्याला मतोबा महाराजांच्या पायावर डोकं ठेवायला लावत असत. तसंच त्याच्या डोक्याला मतोबा महाराजांचा अंगारा लावला जायचा. त्याच्या अंगावरून लिंबाची पानं 5 वेळा काढली जायची आणि पाठोपाठ मतोबा महाराज की जय असा गजर केला जायचा. हा उपाय एवढा रामबाण होता की मरणासन्न झालेला व्यक्तीही उठून बसायचा. काहीतरी चावलं, चांगला अंगारा लावला, घोषणा केली तर तिथं लगेच फरक पडतो असं आहे. आणि हे जे मंदिर आहे हे पुन्हा काळचं आहे, पण इथून नैतराला इथला मतोबा गरजवळ म्हणून नैतराला गेला आहे. जुनं मंदिर हे खरं मतोबा शिंगवे मंदिराला आहे असं आहे. या ठिकाणी दरवर्षी पौर्णिमेच्या वेळेला 15 दिवस यात्रा भरते. मतोबा महाराज हे शिंगवे गावचे रहिवासी असल्याचं लोक सांगतात. मात्र निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी ते घरजावई म्हणून गेले आणि त्याच ठिकाणी ते स्थायिक झाले. आज रोजी निफाड तालुक्यात भव्य स्वरूपात मतोबा महाराजांचं मंदिर उभं आहे. नवसाला पावणारा देव म्हणून पंचक्रोशीत या देवाचा महिमा आहे. याचप्रमाणे कोणतीही गाय, म्हैस किंवा मनुष्य यांना कुठलाही साप चावला असला
तरी मंदिरात गेल्यानं आणि अंगारा लावल्यानं माणूस बरा होतो असं नाशिक जिल्ह्यातील हे एकमेव गाव आहे, मतोबाची शिंगवे. अजब गजबमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.